तर चला, आज आपण चिकनची रेसिपी बघूया. तर पहिलं चिकन धुवून घ्यायचं स्वच्छ असं. त्याच्यामध्ये हळद, दही, थोडंसं तेल घालून ते 5 ते 10 मिनटं मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं. साध्या सोप्या पद्धतीने आपण आज चिकन बनवणार आहोत. तर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं. 2 तेजपत्ता, अद्रक लसूण पेस्ट आणि लवंग वगैरे असताना ते मसाले घ्यायचे. दालचिनी वगैरे, कांदा आणि टोमॅटो कट करून घ्यायचा. पहिला आपण तेलामध्ये तेजपत्ता टाकूयात, लवंग, दालचिनी, जिरे वगैरे टाकूयात. ते भाजून घेऊयात लो फ्लेमवरती. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कट केलेले कांदा, टोमॅटो ॲड करूयात. त्याला पण लालसर असं भाजून घ्याव्यात. कांदा आता लालसर कसा भाजलाय बघा. या पद्धतीनेच आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा. कांदा आता भाजलेला आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालूयात. घरात बनवलेले अद्रक लसूण पेस्टच घालायची आपल्याला. बाहेर जे पॅकेट मिळतं ते नाही घालायचं, त्यांनी चव लागत नाही. तर बघू शकता, मसाला असा भाजून घ्यायचा व्यवस्थित. त्याच्यामध्ये हळद टाकायची 1 चमचा. ते मिक्स करून घ्यायचं. कांदा आपला भाजलेला आहे आता. त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले दही वगैरे टाकून चिकन त्याच्यामध्ये ॲड करायचं. चिकन असं मस्त आपण फ्राय करून घेऊयात. मस्त फ्राय करून घेऊन थोडंसंही पाणी न ॲड करता आपण आज चिकन बनवणार आहोत. झाकण लावून वाफ करून घ्यायची. झाकण लावून आपण चिकन शिजवणार आहोत आज. त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करायचं नाही. तर माझं यूट्यूबवरती नवीन चॅनलच आहे, त्याच्यामुळं माझं काही यूट्यूबवरती सबस्क्रायबर वाढत नाही आहेत, ग्रो होत नाही आहे चॅनल. तर काय करावं, तुम्ही कमेंट करून मला मदत करू शकता. काय केलं पाहिजे? तरी मी सेटिंग वगैरे केली आहे मोबाईलमध्ये माझ्या. चिकन असं मस्त फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्ये घरगुती मसाला असतो ना आपला, चटणी मसाला, तो ॲड करायचा आपल्या चवीनुसार. कोणाला तिखट लागतं, कोणाला मीडियम लागतं, त्यानुसार. त्याच्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं सर्व चिकन वगैरे. तर तुम्ही बघू शकता आपलं चिकनला कसं कलर आलेला आहे, असं चमचमीत झणझणीत आपलं चिकन दिसत आहे इथं. याच पद्धतीने चिकन बनवून तुम्ही खाऊ शकता. नक्की बघून असं या पद्धतीने नक्की बनवून ट्राय करा. नक्की आवडेल तुम्हाला. साध्या आणि सोप्या पद्धतीने अर्ध्या तासात होणारी रेसिपी आपली चिकनची. त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करूयात. त्याच्यामध्ये आता चिकन सुहाना मसाला ॲड करूयात.
तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सांगा. सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. तर बघू शकता आपलं चिकन थोडंसं फ्राय केलेलं आहे, तर ते पाणी वगैरे सुटले. तर आपण वरून थोडंसं पाणी देऊयात. बघा तर आपलं चिकन आता कसं मस्त चमचमीत झणझणीत कसं दिसत आहे चिकन. नक्की तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. आपली रेसिपी तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.